So guys, look at the view. मधनं आपण आत आलेलो आहेत. आम्ही 15 ते 20 मिनिटं विश्रांती घेतली, मस्त लिंबू सरबत, ताक पिलं आणि here we are. Finally here. आता कुठेतरी बसून मस्त दादा. ऑफकोर्स मी येऊन खूप वेळ झालं. आम्ही जरा ताक हे सगळं पीत बसलेलो. या पॉइंटला उभारून आजी दादा काय म्हणाले? कोणाकडे आहे? Okay. So guys, look at the view. And look this view also. Yeah. Look this pretty boy. And he have three over here. Look this Karaplela boy. And all the boys. Very marvelous view. That's why we have come here. आता तुमच्यापेक्षा those peoples and here is our वहिनी. हा सर गाणं म्हणायला तर वहिनींसाठी. आपले ऑलरेडी पब्लिक बसले, जेवण आराम करा. म्हणजे मला रेस्टॉरंटचा किल्ला बघायचा. आपण डाळ्या 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 फायनली वरती आलेले आहेत सगळे. जय जय मातरम. ओ अजित दादा, अजित दादा त्यांना बोलणे जेवायला बसलेलो आहेत. घेतला ना सर? अजून आय वॉन्ट लोणचं. येस, अजून एकदा घेतला ना? विचारलं कशाला? जेवण करायला जेवण करा गाईज, रोज हेच करायचं गाईज आम्हाला. येस गाईज. सो गाईज, तर आता आम्ही हे बघितलंय, म्हणजे हे व्ह्यू जेवण झालं आहे, हे व्ह्यूज पण बघितलं. आता आम्ही किल्ल्याची भ्रमंती करणार आहे. सो अजून काय काय किल्ल्यावर ते आम्हाला माहित नाही आहे. हिअर इज एव्हरीवन. आणि सर पूर्ण झाडांवर फुल मस्त जागा हुडकून. चला, हा आमचा गाईड आहे, ह्याच्या मागं आम्ही जातोय. अजून माझ्या मागं जास्त कोणी नाही आहे, मीच पुढे आहे. सो लेट्स गो. लुक ओव्हर हिअर गाईज. ओके, तर गाईज हे टाकी आहे पाणी प्यायची. तर ही पाण्याची टाकी आहे. जसं की तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन ऐकली, त्यांनी काय सांगितले आपल्याला की त्याचं पाणी आपण आत्ता नाही पिऊ शकत, आधी पिऊ शकत होतो, कारण आता ते पाणी ऑफकोर्स घाण आहे. थोडं स्पीड वाढवा. मला मेन्शन. Introduce yourself, guys. Main character. Introduce yourself. Okay. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज जास्त पाहिजे. भारत माता की जय. वंदे वंदे मातरम. हे बघा, इकडे लक्ष द्या. मला जेवढी माहिती तेवढं सांगतो, ठीक आहे? आपण आता जिथं उभे आहोत, त्या परिसराला म्हणतात बाबूकडा. काय म्हणतात? बाबूकडा. आणि इथून कडेलोट केलं जायचं असं म्हणतात. म्हणजे शिक्षा दिली जायची, असं न्यायचे आणि सोडून द्यायचं, म्हणजे कडलोट.
आणि हा जो दिसतोय तो आहे जुना वासोटा. ओके. तिकडे बघा तुम्हाला तटबंदी वगैरे दिसत असेल वर, आणि तो जुना वासोटा आता तिथे जाता येत नाही. ठीक आहे. वासोटा हा जो किल्ला आहे आता इथला, तो खास करून कारागृह म्हणजे जेल म्हणून वापरला जात होता शिवकाळामध्ये. आणि म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण तिथून निघालो 1 तास बोटिंग, तेव्हा तर बोटिंग वगैरे असेल नाही माहित नाही आपल्याला, पण एखाद्या कैद्याला इथं ठेवलं तर त्याला सुटणं शक्य नव्हतं. त्यामुळे खूप अतिशय दूर हे कैद्यांना ठेवायचे आणि कारागृह म्हणून त्याचा वापर व्हायचा. इकडे जी दिसते ती वशिष्ठी नदी आहे, बरोबर आहे. हा, आता जनरल जे मला माहिती ती सांगितली, पण आता अक्षय आपल्या सोबत आहे. अक्षय, अजून काय काय सांगता येईल तुला? म्हणजे इकडे बघा, हे जे हे ना, इको पॉइंट आहे. इको पॉइंट म्हणजे आपण एखादा आवाज दिला ना 2-3 वेळा आवाज येतो पूर्ण. ट्राय करूया. मी पूर्वी ऐकलंय पण आता तो कमी झालाय, कशामुळे माहित नाही. जय, शांतपणे ऐका, शांतपणे ऐका. थांबा, मोबाईल बंद करा, लक्ष द्या. तिथे जाऊन बोला, तिथे जरा तुम्ही इथेच थांबा आणि शांत बसा एकदम. जय. परत परत परत. जय भवानी. जय शिवाजी. येस. मी ओनली म्हणतो, तुम्ही इको फ्रेंडली म्हणा, मग ते बघूया कसं. ओनली इको फ्रेंडली. निसर्गाची रचना. तर अजून काय सांगता येईल? अजून काय नाही. हे बघा, हे चिपळूण वगैरे जे कोकणातला प्रदेश आहे तो इकडे आहे असं म्हणतात. हॅलो, कोणता प्रदेश? चिपळूण. चिपळूण चिपळूण. चिपळूणला गेले नाही काय कधी कोकणात? हा हा. चला आपण आहे तिथे थांबा, फक्त तिकडे बघा. मी फोटो काढला. ती वैशिष्ठी नदी आहे गाईज. आणि हा, जसं की आता सर सांगितलं, तो जुना वासोटा आहे आणि हाच इको पॉइंट सुद्धा आहे. त्यांनी फोटो काढले सगळे. सो तर आता आपण इथं फोटो घेऊया. ललित सर इकडे. सो गाईज, तर इथं शिव मंदिर आहे आणि ते 3 लोक बघा मला सोडून आले तिकडं. मी एकटेच तिकडं, मला न सांगता आलं तिकडं. मी एकटेच फिरायले गाईज ॲज युजल. सो हे काय आहे आय डोंट नो, कारण इथं तो गाईड नाही आलाय. जस्ट मला एवढंच माहिती आहे की हे शिव मंदिर आहे. सो तर आपण हे बघू शकतो. तर लिहिलंय शंकराची आरती. सो तर हे बघू शकता तुम्ही, शिवकालीन. मी आज जाते. महादेव शिवशंकर शंभो शंभो हर हर महादेव. जय इथं भवानी मातेची पण, शंकर शिवशंकर तुळजापूरच्या कुलस्वामिनीची पण मूर्ती आहे हर हर शंकर आणि 2 शिवशंकर महादेवाच्या शंकर शंभो. पेंट आहेत. श्री शिवाय. हेच 3 लोक जे मला सोडून आलेले इथं न सांगता. हेच 3 लोक जे मला सोडून आलेत. तर आता आम्ही खाली उतरायला स्टार्ट केलेलं आहे. इट्स 3:30 नाव. सो तुम्ही पाहताय संस्कृत चेहऱ्यावर किती उदासी आली, कारण तिला जावंसं वाटत नाहीये किल्ल्यावरनं. हा ना, ती पूर्ण आपलंसं करून घेतली वासोट्याला. असं वाटतंय वासोटा तिचा एक सखा भाऊच आहे असं वाटतंय, पण कृष्णा घरी वाट पाहतो, त्याच्यामुळे वासोट्याला सोडून तिला कृष्णाकडे जावंच लागतंय. त्यामुळं थांबा नाही, सगळ्यात जास्त कसं काय बोलतोय मी. कपल फोटोशूट चालू आहे लोकेशनला. काय? हा, लग्न झाल्यावर चालू आहे, ते सगळ्यांना माहितीच असेल. उतरायचं कधी पण हा टास्क असता असं मला वाटतंय. नको, मी नाही पडायला पाहिजे, प्लीज नको. तू पडला तर का? कारण का की पूर्ण माती आहे. वी कॅन स्लिप हिअर, ओव्हर हिअर. मीच डिसाईड केला की मी व्हिडिओ चालूच करून ठेवणार आहे, म्हणजे कोण तर पडलं तर मी कॅन कॅप्चर दॅट. तुला लोकांचं पडण्यामध्ये बघण्यात स्वतः पडताना व्हिडिओ रेकॉर्ड केली नाही. मी पडले की तिथं 2दा, ते पण मातीचा एरिया होता म्हणून पडले, नाही तर मी नाही पडत. लोक काय दगडा पडतील ग बस, तू पण आता पडला असता. सगळं असं चालतं. पडणे म्हणून नका.
मैत्रिणीसारखा तुझ्या पाणी पाहिजे. चालता चालता असंच 2-3 दोनदा पडतात पण एकदा खरं पडलेले असते. सो गाईज, तर जे स्लिपरी एरिया होता ते कवर केलेला आहे. आता काइंड ऑफ इझी एरिया आहे, एवढं काय हार्ड नाही आहे. सो तर मी 2दा पडले गाईज. सो नो वरीज, जस्ट बिकॉज माती आहे ना. ऑफकोर्स मी आनंदानेच सांगते सगळ्या गोष्टी, कारण का की मी ट्रू आहे माझ्या युजर्ससोबत. वी आर बॅक ॲट द चेक पॉईंट. फायनली आमचं आजचा ट्रेक संपलाय असं म्हणू शकतो आपण चालून. आता जस्ट इथून खाली जायचं आहे आणि बोटीत बसायचं आहे. दॅट्स दॅट. आणि त्यानंतर झालं मग आपण टेंटमध्येच जाणार आहे आपल्या. गुड इनफ. एवढं सगळं भरलेलंच असतंय. याला बी एक खडके कसले मोठे मोठे आहेत बघा, हे दोंडे. या वड्याला पाणी पण एवढं ह्यात सुरू शकत नाही पावसात. हा मग यावेळेस नाही भरलं का तेवढं? आता भरलंच नाही. 10 फूट उंची राहिली. होतं पाणी त्या. तिकडे इकडे येते नदी. तर गाईज, आता त्यांनी हे सांगत होते की त्यांची शेती आहे इथं. लाईक त्यांनी हे पाणी यूज करून शेती करतात आणि हे पाणी पूर्ण इथंपर्यंत भरलेलं असतंय आणि त्या तिथंपर्यंत भरलेलं असतंय. बट दिस टाईम कमी आहे हे असं ते सांगत होते. ते इथले लोकलाइज्ड आहेत. तर आम्ही वापस बोटमध्ये आलेलो आहे. इथून आमचा परतीचा प्रवास चालू होणार आहे. आई स्ट्रॉंग, आई सगळ्यात स्ट्रॉंग होते पूर्ण ओव्हरऑल ट्रेक. ओनली look at the sunset. I don't think so तुम्हाला आवाज येत असेल माझा, but it's looking so pretty and we just clicked some pictures here and they are also so pretty. Watching beautiful sunset from this boat, like it's so beautiful, like you can see it, no? Okay, the sunset is over guys now. मी आलेलो आहे सेफली ट्रेक करून. आजी दादा आपला सेफली ट्रेक झालेला आहे. चला सनसेट ऑलरेडी झालेला आहे. हा अतिशय निसर्गरम्य परिसरात आम्ही आलोय. आता टेंट अलोकेट होईल सगळ्यांना आणि हा सगळ्यात शेवटी संस्कृतीला होणार आहे. इथं आमचं रात्री झोपण्याची व्यवस्था आहे टेंटमध्ये आणि तोपर्यंत हे बनस तोपर्यंत आम्हाला अलॉकेट होऊन येते. मग आम्ही वरती तिथं जे सकाळी जिथं आम्ही नाश्ता केलेला ना तिथं जाऊन आम्ही फ्रेश होणार आहे. आता I don't remember from where we came. It's so beautiful. So now मी जाते वरती. पहिला चार्जिंगला लावते थोडा वेळ सगळे यायच्या आधी, म्हणजे माझा फोन फुल चार्ज होईल. देन आय विल शूट इट. तर हे आमचे टेंट आहेत. तुम्हाला एवढं दिसणार नाही, फक्त लाईटनुसार कळेल. थोडं पुढं गेल्यावर दिसेल आय गेस. बट लुक हाऊ प्रिटी इट इज. ओके लेट्स गो. हाय ओम, काय आहे? थँक्यू. लेट्स गो. परशुराम सर आलेच नाहीत व्लॉग मध्ये. तर या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुंदर नियोजन कॅम्प साईटला केलेलं आहे. आरोही टेंट हाऊस या ठिकाणी आपण आहोत. जबरदस्त नियोजन, म्हणजे आपण जे चित्रांमध्ये पाहतो अगदी त्याच पद्धतीचं नियोजन. बाजूला डोंगर, नदी, मंदिर आणि छानसं गाव. या गावामध्ये अगदी जलाशयाच्या शेजारी एक छोटंसं काय म्हणतात त्याला, ताफा म्हणा किंवा
कबिला या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे आणि जवळपास 30 घरं या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. प्रत्येकांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. जेवण सुद्धा छान आता व्हेज आणि नॉनव्हेजचं आहे. बाकी रात्री गप्पा डान्स तर होणार. सो गाइज, दिस इज माय टेंट. ओके, मैं पहला let me finish my this biscuit and then I will go in this. This is our छोटू सा घर for 2 days, I guess. Ignore my voice, guys, just because I am eating my biscuit. And I will put this here and I will go outside. So guys, here is our tents. Look how pretty it is. So तर ते ignore this song guys, जरा ते लॅग करायला आहे. आणि मग हे माझं टेंट आहे आणि ह्याच्या एक्झॅक्ट पाठीमागं तिकडं लेक आहे. आणि मला ॲक्च्युली खूप आधीपासून असं ट्रेक करायचं होतं जिथं. तर इथं सगळ्यांचं जेवण चालू आहे आणि हे लाईक आम्ही नॉनव्हेज खातो आहे. अँड हिअर इज सॅम. सॅम बहादूर हमारी. सो गाईज, तर आता आमचं जेवण झालं दोघींचं. आता आम्ही जातोय तिथं. ऑलरेडी ज्यांचं व्हेज होतं त्यांनी जेवण केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी गेम स्टार्ट केलेत. आणि नॉनव्हेजमधनं आम्ही दोघीच जे फर्स्ट चाललो आहे. सो लेट्स गो. ले जाए जाने कहाँ हवाएं हवाएं, ले जाए तुझे कहाँ हवाएं हवाएं, बेगानी है ये बागी हवाएं हवाएं, ले जाए तुझे कहाँ हवाएं. अर्धा तास डान्स करणार आहे आपण. 200 रुपये. हा, बेस्ट डान्सरना 200 रुपये जागेवर मिळणार आहे. फोन पे नाही, कॅश मिळणार आहे. त्यामुळं गाणे तर 12:21 झालेत आणि आम्ही सगळेजण आता झोपतोय. म्हणजे सगळे अर्धे लोक गेलेत, थोडे लोक राहिलेत. सो हिअर इज शी इज विथ मी. सो लेट्स गो. गुड नाईट. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ, म्हणजे डे 1. बाय बाय.